नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी आज एक छोटासा प्रयत्न केला आहे. एक छोट्या व्हिडिओमध्ये एक चविष्ट चमचमीत अशी रेसिपी दाखवायचा प्रयत्न केला आहे. मोठा जर व्हिडिओ असेल तर आपण स्किप करतो किंवा बघत नाही, तर मी एक छोट्या व्हिडिओमध्ये छान अशी रेसिपी दाखवायचा एक प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही रेसिपी नक्की आवडेल. तर ह्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात. ही रेसिपी एकदम सोपी आहे करायला. चला तर आपण काय काय लागतो. इथे मी शेंगदाणे, खोबरं आणि लसूण, कांदा हे सगळं एकत्र भाजून घेतलं आहे. तुम्हाला किती बनवायची भाजी त्याप्रमाणे तुम्ही मसाला काढू शकता. मी हे सगळं भाजून घेतलं आहे. शेवग्याच्या शेंगाचे बारीक बारीक तुकडे करून त्याची वरची साल काढली आहे आणि त्यात एक बटाटा कट करून टाकला आहे. बटाटा कट करून टाकल्यावर भाजी छान स्मूथ होते, सॉफ्ट होते आणि शिजते पटकन आणि चवीलाही छान लागते. हा जो मसाला मी भाजून घेतला होता तो बारीक वाटून घ्यायचा. ज्या कढईत मी मसाला भाजला होता त्याच कढईत मी फोडणी देणार आहे. तेल घालून कढीपत्ता, राई आणि तिखट तुम्हाला किती हवं आहे त्याप्रमाणे तिखट घालून घ्यायचं. धना पावडर, हळद आणि जे वाटण आपण केलं होतं ते वाटप घालून घ्यायचं. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि त्याच्यात शेवग्याची शेंगा आणि बटाटा घालून घ्यायचं. छान असा आपला मसाला परतला आहे. त्यात मी शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा घालून चांगलं मिक्स करून घेणार आहे. खूप टेस्टी, चविष्ट, जे खात नाहीत ते सुद्धा खायला सारखं मागणार अशी एवढी छान भाजी होते ही. याच्यात अगदी थोडंसं पाणी घालायचं. शेंगा आणि बटाटा शिजेल एवढंच. खूप छान शेंगा मसाला तयार होतो आणि काहीतरी वेगळं खायला छान वाटतं. याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक ते बारीक गॅसवर 10 ते 15 मिनटात शिजून होतं. गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे शेंगा आणि बटाटा छान सॉफ्ट शिजतो आणि मसालासुद्धा करपत नाही. आपली भाजी मला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.